नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लताई या चॅनलवर। आज आपण या व्हिडिओमध्ये घरच्या घरी अगदी हॉटेल स्टाईल क्रिस्पी अमेरिकन चॉपस्टिक कशी बनवायची ते पाहणार आहोत। कुरकुरीत फ्राईड नूडल्स, रंगीबेरंगी भाज्या आणि गोड तिखट आंबट चवीची स्वादिष्ट ग्रेव्ही, यामुळे ही रेसिपी सर्वांनाच आवडेल। पार्टी, वाढदिवस किंवा संध्याकाळच्या स्पेशल जेवणासाठी ही इंडो चायनीज रेसिपी नक्की करून बघा। अमेरिकन चॉपस्टिकमध्ये साधारणपणे कुरकुरीत तळलेल्या नूडल्सवर भाज्या आणि सॉसची घट्ट ग्रेव्ही सर्व केली जाते। तर इथे आपल्याला अमेरिकन चॉपस्टिक करण्याकरता बॉइल्ड नूडल्स घेतलेले आहे। त्यावर आपल्याला हे कॉर्नफ्लोअर टाकून घ्यायचं आहे, याला मिक्स करून घ्यायचं आहे। बॉइल्ड नूडल्स आपल्याला तेल मीठ टाकून पाण्यामध्ये उकळून घ्यायचे आहे 50%। इथे मी कॉर्नफ्लोअर टाकून घेतलेलं आहे, छान मिक्स करून घेतले आहे नूडल्सवर। आता हे नूडल्स आपल्याला गरम तेलामध्ये छान तळून घ्यायचे आहे। इथे मी हे गरम तेलामध्ये छान तळून घेते, असे हलके ब्राऊन होतपर्यंत असे छान तळून घ्यायचे आहे। असे पसरट टाकायचे आपल्याला हे नूडल्स। इथे बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हे नूडल्स तळून घ्यायचे आहे, जास्त करपवायचे नाही आहे। आता याला आपण काढून घेऊ। अशा प्रकारे मी हे सर्व नूडल्स तयार करून घेते। हे नूडल्स तुम्ही पसरट पॅनमध्ये सुद्धा तळू शकता। मी असे कढईमध्येच तळून घेत आहे। मग याच कढईमध्ये आपण सॉस बनवणार आहोत। इथे अशा प्रकारे मी सर्व नूडल्स तळून घेतलेले आहे। आता याकरता आपल्याला काही भाज्या लागणार आहे। इथे मिरची घेतली आहे लांब लांब कापून, कांदा, पत्ताकोबी, शिमला मिरची। इथे तुम्ही गाजरसुद्धा घेऊ शकता। याला छान बारीक बारीक असे कट करून घ्यायचे आहे। इथे मी सर्व साहित्य बारीक कट करून घेतले आहे। इथे आपल्याला आलं लसूण घ्यायचं आहे, मिरेपूड घ्यायची आहे। आलं लसूण तुम्ही ठेचूनसुद्धा घेऊ शकता। आणि इथे आपल्याला सॉसची तयारी करून घ्यायची आहे। इथे मी टोमॅटो सॉस टाकून घेत आहे, टोमॅटो केचप। आणि यानंतर आपल्याला इथे सोया सॉस टाकून घ्यायचं आहे। हे सर्व पहिले आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे। यामध्ये गरजेप्रमाणे इथे टोमॅटो सॉस, चिली सॉस आणि सोया सॉस हे टाकून घ्यायचे आहे। इथे मी ग्रीन चिली सॉस टाकलेला आहे, तुम्ही इथे रेड चिली सॉससुद्धा टाकू शकता। आणि इथे विनेगर टाकलेलं आहे। आता हे सर्व सॉस आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहे, म्हणजे ही तयारी आपल्याला पहिलेच करून घ्यायची आहे। इथे आपल्याला सॉस घट्ट करण्याकरता कॉर्नफ्लोअरमध्ये थोडंसं पाणी घालून याला मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे सॉस आपला पटापट तयार होतो। इथे मी किंचित पाणी घालून हे कॉर्नफ्लोअर छान मिक्स करून घेते अशा प्रकारे। आता इथे आपल्याला सॉस तयार करून घ्यायचा आहे। आपण ज्या कढईमध्ये नूडल्स तळले होते त्याच कढईतलं थोडंसं तेल काढून यामध्ये आपल्याला आलं लसूण पेस्ट घालून घ्यायची आहे। इथे पेस्ट किंवा आपल्याला हे छोटे तुकडे आलं लसूणचे ते घालून घ्यायचे आहे। आणि सॉस तयार करताना गॅस मोठाच ठेवायचा आहे, त्यामुळे याला स्मोकी फ्लेवर येतो। आपले हे आलं लसूण झाल्यावर इथे आपल्याला मिरची घालून घ्यायची आहे। मिरची मी अशी लांब लांब कापून घेतलेली आहे। आणि इथे आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे। हे सर्व साहित्य आपल्याला मोठ्या गॅसवर छान शिजवून घ्यायचं आहे, असं याचं कच्चेपणा दूर करून घ्यायचं आहे। मी हे सर्व साहित्य 2-3 मिनटं छान मोठ्या गॅसवर असं परतून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला अजून काही साहित्य घालायचे आहे। इथे आपण बारीक चिरलेली शिमला मिरची घालायची आहे, पत्ताकोबी, तुम्ही इथे गाजरसुद्धा घालू शकता, बीन्स, जे तुम्हाला इथे भाज्या आवडत असेल त्या भाज्या इथे तुम्ही टाकू शकता। आता हे सुद्धा आपल्याला मोठ्या गॅसवर छान परतून घ्यायचं आहे 5 मिनटं, म्हणजे याचा कच्चेपणा दूर होतो। आता इथे आपण जे सॉस तयार केलं होतं ते सुद्धा इथे घालून घ्यायचं आहे, मिरेपूड घालून घ्यायची आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। इथे मी सर्व साहित्य छान मिक्स करून घेते भाज्या। आता हे जे कॉर्नफ्लोअर आपण तयार केलं होतं त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता ह्या भाज्या आपल्याला छान 50% असे शिजवून घ्यायचे आहे, याला खूप असं शिजवायचं नाही आहे, असं याचा क्रंच राहिला पाहिजे। आता यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। याची ग्रेव्ही आपल्याला खूप पातळी करायची नाही आहे आणि खूप घट्टही करायची नाही आहे, अशी आपल्याला मीडियम कन्सिस्टन्सी पाहिजे आहे। आता यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लोअरचं पाणी घालून घ्यायचं आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये आपल्याला मीठ आणि साखर घालून घ्यायची आहे आणि हे सुद्धा आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता याला आपल्याला छान उकळून घ्यायचं आहे कॉर्नफ्लोअर शिजतपर्यंत। आता हे आपलं छान उकळलेलं आहे, आपण 5 मिनटं छान उकळून घेतलं आहे। यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आहे किंवा तुमच्याकडे
पातीचा कांदा असेल तो सुद्धा इथे तुम्ही घालू शकता। आता इथे अशा प्रकारे आपल्याला प्लेटिंग करून घ्यायची आहे अमेरिकन चॉपस्टिकची। इथे आपल्याला फ्राईड नूडल्सवर असा सॉस घालून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपल्याला चविष्ट क्रंची अँड क्रिस्पी अमेरिकन चॉपस्टिक तयार झालेली आहे। तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। ही रेसिपी नक्की करून बघा। धन्यवाद।